आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे येथून मी सत्यजित अभयकुमार शहा. गेली गेली 5-6 वर्षे मी अशिक्षित भारतीयांना, अशिक्षित याचा अर्थ समभाग गुंतवणुकीबाबत अशिक्षित भारतीयांना मी समभाग गुंतवणुकीत साक्षर करण्याचा माझ्या ELM म्हणजेच इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेअंतर्गत अखंडपणे माझ्या परीने प्रयत्न करीत असतो. आपणा सर्वांना आठवत असेल तर काही वर्षापूर्वी दूरचित्रवाणीवर, याचा अर्थ TV वर एक जाहिरात येत होती. ती म्हणजे भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद क्यों अथवा कैसे. म्हणजे त्याने घातलेला शर्ट माझ्या शर्टपेक्षा जास्त स्वच्छ कसा. तर आजकाल काय झालंय माहिती आहे का, गेल्या 3-4-5 वर्षात अनेक भारतीय स्वतः समभाग गुंतवणूक काय हे समजून न घेता तो करतोय, ती करते, ते करतात म्हणून समभाग गुंतवणुकीत येत आहेत. म्हणजे त्यांना त्यांचे ध्येय सुद्धा माहीत नाही. समभाग गुंतवणूक म्हणजे काय माहीत नाहीये. समभाग गुंतवणुकीतून किती पट नफा मिळतो हे माहीत नाहीये. पण तो करतो, ती करते, ते करतात आणि ते कधीच खरी गोष्ट सांगत नाहीत. खरी गोष्ट याचा अर्थ त्यांना ऑप्शन्स फ्युचरमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे अथवा बाकी अनेक गोष्टीत नुकसान झालेलं आहे, हे कोणी सांगत नाही. मग काय याच्यावर इलाज, कोणाला तरी विचारायचं, टीप दे, किती दिवसात किती होईल, हे 2च प्रश्न असतात. अथवा यूट्यूब, इंस्टाग्राम आणि अजून काय काय ते मला माहीत नाही, कारण ते मी तसलं काही करत बसत नाही. हे बघायचं. आता त्याच्यात त्यांनी ऑप्शन्ससाठी दिलाय का फ्युचरसाठी दिलाय हे काही न ऐकता गुंतवणूक करायची. अथवा असे काही TV चॅनल्स असतात, बिझनेस चॅनल, ते बघून गुंतवणूक करायचे. आणि मग नंतर मजबूत नुकसान झाला की मग हंबरडा फोडायचा. हे लिटरली हंबरडा फोडायचा. कारण हे जे नवीन लोक आलेले आहेत त्यांना ताबडतोब आणि भयंकर भरपूर नफा पाहिजे. म्हणजे त्यांना अगदी लगेच आज समभाग गुंतवणूक केली, उद्या त्यांनी मुकेश अंबानीच्या बाजूचा प्लॉट रिकामा आहे का हे बघायला चौकशी करायला जातात. तिथल्या ब्रोकरला सांगतात, जरा मला प्लॉट घ्यायचा आहे कारण मी आजपासून समभाग गुंतवणूक केली. हे सगळं चुकीचं आहे. हे मी उपासाने सांगतोय, तळमळीने सांगतोय. तेव्हा सगळ्या मित्रांनो किंवा गुंतवणूकदारांनो, समभाग गुंतवणुकीत आलेल्यांनो, येणाऱ्यांनो, नवीन पिढीच्या लोकांनो, जुन्या पिढीच्या लोकांनो, महत्वाचं काय माहिती आहे ना, की तुम्ही पहिलं समभाग गुंतवणूक काय हे समजून घ्या. मी माझ्या व्हिडिओमध्ये अथवा माझ्या स्टेटस, मी जे गेले 5-6 वर्ष रोज अनेक स्टेटस टाकतो, त्यात सुद्धा मी लिहिलेलं असतं की समभाग गुंतवणूक हे चेंडू सारखे असते. चेंडू वर गेला की खाली येणार, खाली आला की परत वर जाणार. हे कोणी बघून घेत नाही आजकाल. आणि मी नेहमी लिहित असतो की मी लॉंग टर्म साठी गुंतवणूक करतो. म्हणजे हे कोणीच काहीही न बघता मला काय कारण देतात, फोन येतो, हो सर तुमचं वाचून मी गुंतवणूक केली त्याच्यात आणि तो काल खाली आला. एका माझ्या 10वीच्या मित्राने तर कमाल केली. त्याला मी त्याने माझा हा समभाग कुठेतरी वाचला, गुंतवणूक केली. लगेच दुसऱ्या दिवशी 10 वाजता मला फोन, अरे तो 2 रुपयांनी कमी झाला. अरे म्हणजे मला एवढं अपराधी झाल्यासारखं वाटतं. सर्वप्रथम माझी ही चळवळ, या चळवळीत मी कोणालाही कुठला घे, कुठला विक, काय कर हे कधीच सांगत नाही. मी साक्षर करण्याचा प्रयत्न करतो, ना की मी तुमची इन्व्हेस्टमेंट सांभाळत नाहीये. मी ज्याला आपण पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस म्हणतात, मी तसलं काही करत नाही. मला कोणाचा पैसा घेऊन तो सांभाळण्यात मला अजिबात रस नाही. तर आणि दुर्दैव म्हणजे
अशा लोकांना ना समभाग रोज 1%, 4%, 6%, 10%, 15% रोज वाढावा अशी इच्छा असते. पण त्यांच्या समभागाचा रंग त्यांना हिरवाच हवा असतो. लाल रंग आला की त्यांचा रक्तदाब अतिशय वर 500, 700, 900 वगैरे वगैरे जातो. म्हणजे अरे समजून तरी घ्या समभाग गुंतवणूक काय आहे. तरी मी बरं अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे उदाहरणार्थ सगळे म्हणजे केडिया साहेब असतील किंवा राकेश भाई त्यांचे व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यात सुद्धा ते सांगतात भैया लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट करो, लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट करो और इतना आपको बेनिफिट मिलेगा. मी माझं एक उदाहरणही आत्ता टाकलंय. मला इथे नाव नाही सांगायचंय. एक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधले दुर्दैव काय ना की मी जास्त मराठी वापरतो म्हणून अनेकांचा माझ्यावर आरोप आहे की नका एवढं मराठी वापरू, आम्हाला कळत नाही. तर मी आता दोन्ही सगळं जेवढं मला कळतंय येतंय हिंदी, मराठी, इंग्रजी सगळं वापरणार. ऑटोमोबाईल क्षेत्रातला एक समभाग मी आत्ता फेब्रुवारी का मार्च के एप्रिलला 7,200ला घेतलेला. आज तो 17 का 18,000 आहे, माहीत नाही मला. आणि मी आज बघितलं गेल्या 6 महिन्यात तो 121% वाढला. आता काही जणांचा मला संदेश मिळाला काही जणांकडून, नाही आम्ही असे 7,000चे वगैरे घेत नाही. नाही तुम्ही लिहिलं होतं त्या कंपनीविषयी माहिती सांगितली होती पण आम्ही घेत नाही. अरे मग तुम्हाला जर योग्य समभाग निवडता येत नाही, कधी घ्यायचा माहीत नाही, कधी विकायचा माहीत नाही, खाली आल्यावर ॲव्हरेजिंग करायचं माहीत नाही आहे, मग माझ्यावर का तुम्ही चिडता. एक लक्षात घ्या. आणि गंमत काय करतात ना काही जण मला दूरध्वनी करतात. आता लक्षात घ्या अंदाजे 900 ते 100 भारतीय माझे स्टेटस अथवा व्हिडिओ पाहत असतात. समजा त्यातील फक्त 2% लोकांनी जरी मला दररोज अशा काही निरर्थक, खरंच मी त्याला निरर्थक शंका, एक जण काय विचारतो त्याला काय झालं का त्या समभागाला. अरे काय झालं का म्हणजे हे लोकांना माहीत पण नाही. Q1, Q2, Q3, Q4 ॲन्युअल रिझल्ट आल्यावर तात्पुरते ते समभाग खाली जातात किंवा वर येतात. कारण जिकडे पंटर लोक बसलेले असतात त्या एका समभागाचं मला आज माहिती विचारली, तो समभाग नफ्यात आहे पण त्या ग्रस्तांनी वाचलेलं पण नाही आहे. त्या समभागात 4 तारखेला आणि 6 तारखेला प्रमोटरनी इक्विटी त्यांची वाढवली आहे. म्हणजे मला कळेना कारण माझा स्वतःचा वेगळा व्यवसाय आहे, मी तो दिवसभर करत असतो. मला हे सगळे प्रत्येकाने मला जर प्रश्न विचारायला सुरू केले तर माझा दिवस 48 तासांचा होईल. हे मला खरंच शक्य नाही आहे. म्हणजे लोकांना नीट स्टेटस सुद्धा वाचता येत नाहीत, व्हिडिओ बघता येत नाहीत. लोक साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा फोन करतात. स्प्लिट म्हणजे काय, स्टॉक स्प्लिट म्हणजे काय, बोनस म्हणजे काय, फेस व्हॅल्यू म्हणजे काय, नंतर डिमर्जर म्हणजे काय. अरे बापरे. एक सगळ्यांना एक विनंती आहे, मी माझं जे काही चळवळ आहे ती सोडणार नाही आहे. मी असल्या गोष्टीने थकून जात नाही, पण मला वेळेचं वेळेची माझ्याकडे कमतरता आहे. आणि मी काय आता 16 का 22 वर्षाचा तरुण नाही राहिलोय. तर तुम्ही कृपया स्वतः अभ्यास करा. कोणी तुम्हाला सांगितलं असेल तर इथे एका दिवसात 400% मिळतं वगैरे नाहीये. मीच साधं आत्ता तुम्हाला उदाहरण दिलं, 161% वाढलंय 6 महिन्यात. कारण आमचं सिलेक्शन अतिशय चांगलं असतं समभागाचं. आणि मी म्हणतो त्याप्रमाणे मी शक्यतो कॅच देम यंग, म्हणजे तो शेअर खाली असतानाच मी घेऊन ठेवलेला असतो. आता आज एका कंपनीचा रिझल्ट आलाय, मजबूत दुप्पट का तिप्पटीने नफा वगैरे वाढलाय. चुकून उद्या तो ऑपरेटर्स किंवा शेअर मार्केटमधल्या लोकांनी त्याला पाडला तर माझी चूक नाही हो. माझ्या यूट्यूब चॅनलवर मी 1 तासाचे असे 2 माझे व्हिडिओ आहेत, ते कृपया पहा ना. सगळं दिलंय
पण आजकाल लोकांना असे मोठे व्हिडिओ, माहितीचे व्हिडिओ बघायला आवडत नाही. त्यांना असं 1-1 मिनिटाचं फक्त हे पाहिजे, मला हे टाका, शॉर्ट व्हिडिओ किंवा काय म्हणतात त्याला, जे काय ते नावं पण नाही आठवत आहे. आणि एक कृपया लक्षात घ्या, जर तुमच्यात फेथ, पेशन्स आणि कन्व्हिक्शन नसेल तर कृपया समभागात गुंतवणूक करू नका. तुम्ही तुमच्या FD, RD याच्यावर खुश राहा. म्युच्युअल फंड 10% देतं, 11, 12, 9 त्याच्यावर खुश राहा ना. कारण मला एवढा कमी परतावा मिळाल्यावर माझं काही भागत नाही. मी मोठ्या उड्या मारायचे माझे विचार असतात आणि ते सहज शक्य होतात माझ्यासारख्याला. कारण माझ्यात फेथ आहे, पेशन्स आहे, कन्व्हिक्शन आहे आणि मी त्याचप्रमाणे चांगले शेअर्स घेत असतो. त्याच्यानंतर आपण जर तुमच्या समभागाच्या किमतीत लाल रंग बघू शकत नसाल तर नका करू गुंतवणूक समभागात. चांगला आहे की FD वगैरे 6% वर्षाला, 365 दिवसाला 6% घ्या ना ते. कारण तिकडे तुम्हाला लाल रंग नाही, हिरवा नाही, पिवळा नाही, काही बघायची गरज नाही. 1 वर्षानंतर जायचं, 6% घेऊन शांतपणे मस्त मज्जा करायची. आता हेही लक्षात घ्या, ऑगस्ट-सप्टेंबर 2024 पासून जगात विविध घडामोडी घडलेल्या आहेत. युद्ध तर अनेक ठिकाणी चालूच आहेत. त्याच्यानंतर ते टेरिफ युद्ध कधी संपणार आहे त्या राष्ट्राचे नागरिकही सांगू शकत नाही आणि कोणी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे अजून 4 ते 5 महिने लक्षात ठेवा, समभाग मंडई म्हणजे शेअर मार्केट असंच राहणार आहे. खाली जाणार वर येणार, खाली जाणार वर येणार. जर तुम्हाला हार्ट अटॅक येणार असेल, BP वाढणार असेल तर कृपया समभागात गुंतवणूक करू नका. अर्धवट माहिती, शून्य माहितीनी समभागात गुंतवणूक करू नका. मी किंवा माझे काही अतिशय चांगले अभ्यासू माझे फॉलोअर्स आहेत. उदाहरणार्थ ते अकोल्याचे शेतकरी शरद अतिशय खुश आहेत, कारण ते स्वतः अभ्यास करतात आणि त्यांना चूक कळाली आहे त्यांची. त्याच्यानंतर सांगोला, सोलापूर जिल्ह्यातील एक शेतकरी आहेत, त्यांनी तर मला सांगितलं, सर तुमचे हे सगळे स्टेटस वाचूनच मला कळलं ऑप्शन्स आणि फ्युचरमध्ये जायला नको. 4 दिवसापूर्वी एका तरुण मुलाचा फोन आलेला, त्याने 8.5 लाख रुपये ऑप्शन्स फ्युचर्समध्ये घालवले. मग त्याला आत्ता कळलं मी जे सांगतोय ते काय आहे. तेव्हा कृपया घाईत अथवा काही चुकीच्या कल्पना डोक्यात घेऊन आणि नंतर माझ्याकडे बोटं दाखवू नका. मी कधीही कुठला समभाग घ्या नका घेऊ हे माझ्या चळवळीच्या अंतर्गत सांगत नाही. माझ्या भाषेबद्दल, माझ्या ज्या तळमळीने मी सांगतो याच्याबद्दल आपणास जर वाईट वाटले असेल तर मला माफ करा. माझा हेतू अतिशय शुद्ध आहे. समभाग गुंतवणूक योग्य केली तर अफाट नफा आहे आणि तो लॉंग टर्म मध्ये आहे. तुमच्या व्याख्या लॉंग टर्मची 1 मिनिट, 10 मिनिटं, 20 मिनिटं हे अशी कुठेही नसते. जगात कुठेही लॉंग टर्म नसते. तेव्हा कृपया नीट सगळं करा. काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर मला 9821150858 वर संपर्क साधू शकता. पण याच्यासाठी नका करू, अरे हे कधी थांबणार, काय होणार, तो समभाग खाली आला, लाल झाला. कृपया मला अजून जोमाने माझी चळवळ पुढे न्यायला मदत करा. जय हो. नमस्कार.